महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन. आवळा हे फळ अनेक व्याधींसाठी गुणकारी मानलं जातं. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, फॉस्फरस, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, आयर्न, कार्बोहायड्रेट्स, फायबर्स आणि हायड्रोटिक ॲसिड असतं. साहजिकच आरोग्यासाठी आवळा खाण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. आज पाहूया आवळ्याच्या शेतीबद्दल. सोलापूरचे मोहोळ तालुक्यातील पेनूर गावातले अभय चौरे या तरुण शेतकऱ्याच्या यशस्वी आवळा लागवडीवरचा हा स्पेशल रिपोर्ट. अभय चौरे यांनी पहिल्यांदाच उन्हाळी आवळ्याची लागवड केली आहे. उन्हाळी आवळ्याचा भार कमी असला तरी उत्पादन दर्जेदार असतं असं चौरे सांगतात. चौरे यांची एकूण 3 एकर क्षेत्रात ही आवळ्याची बाग आहे. माझी ही आवळ्याची बाग आहे जी माझ्या वडिलांनी आणि चुलत्यांनी मिळून लावली होती. त्याचं आता वय साधारण 32 वर्ष आहे. ह्या वर्षी आम्ही पहिल्यांदा उन्हाळी भाराचं नियोजन केलं आहे. उन्हाळी भाराला उत्पन्न कमी येतं, म्हणजे फळाची साईज कमी येते पण रेट चांगला असतो. त्यामुळे आपण हा पहिला प्रयोग केला ह्या वर्षी. तो बऱ्यापैकी सक्सेस झाला आहे आणि क्वालिटीमध्ये तीच क्वालिटी टिकून राहते. आणि आपण याच्यावर बऱ्यापैकी दशपर्णी अर्क, वेगवेगळे जीवाणूजन्य जे बुरशीनाशक, कीटकनाशक आहेत त्यांचा वापर करून ही बाग जोपासली आहे. आणि खालून गवत न काढता ते ग्रास कटरनी कट करून त्याचं नियोजन केलेलं आहे. त्यामुळे खालचं पण ऑर्गॅनिक कार्बन टिकायला मदत होते आणि बाकीची बागेची जी समृद्धता आहे टिकून राहते. ह्यासाठी आपण प्रयत्न करतोय बागेला. आवळ्याच्या बागेत आंतरपिकंही घेता येतात, पण त्यासाठी पाण्याचं नेमकं नियोजन असायला हवं. भुईमुगासारखी छोटी पिकं पाण्याचं योग्य नियोजन करून घेता येऊ शकतात असं अभय चौरे सांगतात. बुरशीजन्य रोगांचा अटॅक आहे बऱ्यापैकी याच्यावर, पण उन्हाळी दिवसाला त्याचा जास्त प्रादुर्भाव होत नाही. पावसाळ्यात जरा जास्त प्रादुर्भाव असतो. त्यावेळेस काळजी घेण्यासाठी नेटिव्हसारखे स्प्रे घेणं, M45, सापसारखे स्प्रे घेणं हे गत्यंतर आहे. त्याला फळधारणा वर्षातून किती वेळा होते? फळधारणा आपण घेण्यानुसार आहे. हे ऑड सीझनचं हे आपण साधारण नोव्हेंबरमध्ये धरलं होतं. तर नोव्हेंबरमध्ये आपल्याला त्याचं हे मिळू शकतं, म्हणजे रेटमध्ये फायदा मिळतो. आणि जर रेग्युलर धरलं तर मग रेटमध्ये डिफरन्स राहतो. कसं रेट असतं त्याचे आणि कसं जातं? ऑफ सीझन असेल तर 50 रुपयापासून 100 रुपयापर्यंत, 120 रुपयापर्यंत रेट राहतो मार्केटला. आणि सीझनला 10 रुपयापासून साधारण 50 रुपयापर्यंत रेट राहतो. कुठली व्हरायटी आहे? ही N7 म्हणून व्हरायटी आहे, नरेंद्र 7 म्हणून व्हरायटी आहे. माल असल्यावर पाणी लागतं चांगल्यापैकी, पण दुष्काळी परिस्थितीत बाग जगवण्यासाठी याला दिवसाआड अर्धा तास पाणी दिलं तरी झाड जगू शकतं. काय अडचण नाही. प्रचंड असा माल आलेला दिसतो. त्याचं मग नियोजन कसं करतात? नियोजनाला आपण खालून स्लरी सोडतोय, शेण, गोमूत्र, त्यात डाळीचं पीठ, वडाखालची आपल्या वडाच्या झाडाखालची माती, याचं सगळ्याचं मिश्रण करून आपण त्याची स्लरी सोडतोय. आणि त्याचबरोबर रासायनिक जे खते ते पण देतोय. कारण पूर्णपणे आपण सेंद्रियवर डायरेक्ट गेलो तर त्याचे दुष्परिणाम म्हणजे तेवढं मेंटेन होत नाही. तेवढा ऑर्गॅनिक कार्बन वाढायला बराच वेळ जातो. फाउंडेशन पण दिसते, ते कशासाठी वापरतात? ज्यावेळेस सीझन असतो त्यावेळेस ही झाडं ओव्हरलोड होतात. ओव्हरलोड म्हणजे अक्षरशः फटे तुटतात. त्यासाठी ती टिकून राहावे आणि आपलं नुकसान होऊ नये म्हणून आपण फाउंडेशन करतो. किती खर्च एकंदरीत झाला वर्षाकाठी येतो आणि मग किती फायदा राहतो? याला खर्च जास्तीत जास्त 1 लाख एकरी येईल, जास्तीत जास्त मॅक्झिमम. तो पण जर हार्ड कंडिशन असतील तर, नाहीतर 50,000 ते 60,000 एकरी येऊ शकतो. पण याला पेशन्स पाहिजेत. हे झाड लावल्यापासून कमीत कमी 5 वर्ष याला फळ लागत नाही. मग तेवढे पेशन्स असतील तर शेतकऱ्यांनी याकडे वळावं. ह्याचं वर्ष म्हणजे 100 वर्षापर्यंत टिकणार झाड आहे आणि याचे आयुर्वेदिक गुणधर्म असल्यामुळे ह्याला दिवसेंदिवस मागणी वाढत जाणार आहे. त्याची लागवड करत असताना जमीन कशी असावी?
जमीन खडकाळ जरी असली कोणत्याही प्रकारची जमीन चालते, त्याची अडचण नाही. कारण ह्याची सेटिंग बऱ्यापैकी रेग्युलर जी सेटिंग आहे ती जानेवारी, फेब्रुवारी, मार्च ह्या दिवसात होते. आणि ऑफ सीझनला तेवढं मग काळ्या रानात सेटिंग करता येणार नाही. तरुण शेतकऱ्यांना काय आव्हान करा? तरुण शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त शेतीकडे वळावं आणि रूढी परंपरेला न अडकून राहता जे मार्केटमध्ये विकलं जातं आहे आणि ज्याची मागणी जास्त आहे, ज्याच्या बाहेरच्या देशात मागणी जास्त आहे, त्याचा अभ्यास करून त्याचा लागवड करावी. फळ पिकांच्या लागवडीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात अलीकडे वाढ झालेली दिसते. ऊसासारख्या पारंपरिक पिकापेक्षा आता तरुण शेतकरी नवी पद्धती शेतीमध्ये अवलंबताना दिसत आहेत. अशा प्रगतशील शेतीमुळे कृषी क्षेत्र समृद्ध होईल यात शंका नाही.